रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर हे बघा, बंधू भेट असं रथाच्या बैलांवर लिहिलेलं आहे. कारण आत्ताच आहे ना, रथ आलेला आहे आपल्या बंधू भावांना भेटून पंढरपूर नगरीमध्ये. आणि हे बघा, वारकऱ्यांनी ना रथासमोर ना लोटांगण घातलेलं आहे की देव आला, त्याच्या आनंदामध्ये वारकरी रथासमोर लोटांगण घालताय. आणि पंढरपूर नगरीमध्ये आता विश्वगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी यांचा रथ पोहोचलेला आहे. आणि तसंच सर्व दिंड्या आपल्या आपल्या मठामध्ये गेलेल्या आहेत. जसं की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा रथ त्यांच्या मठामध्ये, मुक्ताबाईंचा रथ त्यांच्या मठामध्ये, अशा सगळ्या पालख्या आपल्या आपल्या स्वगृही म्हणजे आपापल्या मठात गेलेल्या आहे. आणि संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा रथ आता चाललेला आहे निवृत्तीनाथ महाराज मठाकडे. तर चला, हे बघा, बंधू भेट असं लिहिलेलं आहे. तर हा रथ इथपर्यंत येईपर्यंत 7-7:30 वाजले होते. आणि हा बघा, हा मठ आहे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा. जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे, जुनं आहे भरपूर हा मठ, पण मध्ये भरपूर छान आहे. छान वाटलं आम्हाला, खूप मस्त वाटलं इथे राहिल्यानंतर. नंतर मी इथेच राहिली, ते पण तुम्हाला शूटिंग दाखवणारच आहे. तर याच्या आधीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की सर्व म्हणजे दाखवलं आहे की सर्व दिंड्यांना वाखरीवर आलेल्या होत्या आणि सर्व तिथे बंधूंची बहिणींची भेट झाली. संत मुक्ताबाई, सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई यांच्या पालख्या आल्या होत्या. बाकी सर्व पण संत महंतांच्या पालख्या, मुख्य पालख्या वाखरीवर आल्या होत्या. वाखरीवरील सोहळा तुम्हाला मी याच्या आधीच्या व्हिडिओत दाखवला. आणि हे बघा, आता पालखीमध्ये नेत आहे मठामध्ये. तर चला. आणि इथे रथ येईपर्यंत जवळजवळ अंधार पडला होता, 8 वाजले होते संध्याकाळचे. आणि रथ आल्यानंतर आहे ना, पालखीमध्ये नेल्यावर लगेच आता आरती चालू आहे. तर ही बघा, आमचे झेंडेकरी, आमचे वारकरी, इथेच मी उभी होती. तर हा 24 जुलैचा व्हिडिओ आहे आणि उद्या आहे आषाढी एकादशी, 25 जुलै. रामकृष्ण हरी माऊली. कशी काय वाटली महिन्याभर, कसं काय वाटलं? ते बघा, हे आमच्या दिंडीचे आहे ना, दिंडीचे चालक हे काका आणि हे मामा. आणि हे बघा, हे विलास भाऊ. आणि इकडे वारुणसे काका आहे, सगळ्यांचे जगडे काका आहे. सगळे खूप खूप काळजी घेता. आणि आज एकादशी असल्यामुळे हे बघा, हे काका आलेले पाया पडायला. रामकृष्ण हरी माऊली. आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आषाढी एकादशीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. आणि आषाढी एकादशी असल्यामुळे आज सकाळी सकाळीच भजन सुरुवात झालेली आहे. तर भजनाला खूप सकाळी सकाळी सुरुवात झाली होती, त्यामुळे ना चहा कोणीच घेतला नव्हता. आणि हे बघा, हा राधा मावशीने सगळ्यांना चहा आणलाय. ह्या राधा मावशी दिंडीमध्ये कुणाला काय हवं नको त्या बघतात त्या, तर त्यांनी सगळ्यांसाठी चहा आणलाय. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि सकाळपासून काही शूट करायला जमलं नाही. सकाळी मी चंद्रभागेवर गेली होती, आंघोळ वगैरे केली. आणि घरी आल्यानंतर, घरी म्हणजे आमच्या ठिकाणावर आल्यानंतर काकडा चालू होता, काकडा वगैरे केला आणि फराळाचं केलं आणि झोपून घेतलं. कारण खूप खूप थकल्यासारखं झालं होतं. बघा, माझ्या मागून काही माऊली येत आहे. खूप थकल्यासारखं होत होतं, प्रचंड थकवा आज आला होता. आणि सासूरवाशीन माहेरी गेल्यानंतर तिला कसं काही काम करूशी वाटत नाही, तशी आज माझी गत झाली. कारण पंढरपूर हे आपलं माहेर, सगळ्या महिलांचं माहेरघर असतं. आणि माहेरघरला आलं जशी मरगळ येते ना, तशी मला आज आली, खरंच तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे मी काही शूटिंग वगैरे केलं नाही.
तर आता दुपारचे 4 वाजलेले आहे. आमचा आराम वगैरे झाला आणि आता आम्ही पंढरपूर नगरीत चाललो आहे. तर चला तुम्हाला पण पंढरपूर नगरी फिरवून आणते. चला रामकृष्ण हरी. हे बघा माझ्या मागे काही वारकरी येत आहे. तर पंढरपूर म्हटलं का तुळशीच्या माळीसाठी प्रसिद्ध आहे. तुळशीच्या माळी, खेळण्या आणि खूप खूप सारे दुकाने लागलेले. आम्ही हा जरा बाहेरच्या रोडने आलेलो आहे, त्याच्यामुळे इकडनं जरा गर्दी कमी आहे. पण मध्ये पंढरपूरमध्ये भरपूर गर्दी आहे. ती बघा मंजू अक्का माझ्यासोबत आणि अजून पण दुसरा 2-4 वारकरी आहे. तर चला तुम्हाला पंढरपूर पाहायला. हां चला माहिती आलो आपण कसं मस्त फिरायला जातो. हे घे ते घे तसं आम्ही आता मस्त फिरायला चाललो. हे बघा हे बघा, हे अलकाताई आहे, हे मंजुळाताई आहे, अजून आम्ही 2 करते आहे. चला रामकृष्ण हरी. इथं खिचडीचं वाटप चालू आहे. तर इथं मराठी पत्रकार महाराष्ट्र संघ यांच्यातर्फे काही सूचना चालू वारकऱ्यांना. हे बघा इथे विठ्ठलाची सुंदर मूर्ती आहे. इथं भरपूर वारकरी फोटो काढत होते. आम्ही पण इथे फोटोशूट केलं. ही बघा मंजुळा अक्का आहे माझ्यासोबत. तर आम्ही इथे फोटो काढले आणि दर्शन वगैरे केले आम्ही इथे. तर आम्ही ना इथं माळी बघायला आलोय. हे बघा खूप सुंदर माळी आहे इथे. सुंदर माळी आहे बघा. इथे मस्त विठ्ठल रखुमाई हरे राम हरे कृष्ण लिहिलेल्या खूप सुंदर माळी आहे. आणि हे बघा या सर्व मैत्रिणी आलोय माझ्या वारकरी. ह्या माळी बघताय. बघितल्या का माळी? घेतल्या का? मला घे एक. घेतल्या का? हे माळी. आणि माळी घेतल्यानंतर आम्ही इथे बघा तांबडा मारुती मंदिर आहे. तिथे तांबड्या मारुतीचं दर्शन घेतलं. शनिवार आहे, आज एकादशी आहे. तांबड्या मारुतीचं दर्शन घेतलं आणि पुढे चाललोय चंद्रभागेवर. चला प्रचंड गर्दी ही पंढरपूरमध्ये आहे. बघू शकतो तुम्ही खूप गर्दी आहे पंढरपूरमध्ये. आणि आम्ही आता चाललो आहोत चंद्रभागेवर. चला चंद्रभागेवर तसं तर मी सकाळी स्नान करून आली आहे, पण आता आहे ना परत हातपाय वगैरे घेऊ म्हटलं आणि कलशाचं दर्शन घ्यायला जाऊ. आता मी चालली चंद्रभागेवर. तर चला आणि तुम्हाला गर्दी दाखवते. हे बघा माझ्या पुढे एवढी गर्दी आहे. हे बघा इथे मुक्ताबाईची पालखी आहे आणि इथं मुक्ताबाईचा मठ आहे. आता आपण इथे मुक्ताबाईच्या दर्शनाला चला. इथे मुक्ताबाईचा मठ आहे. हे बघा मोठा आहे मुक्ताबाईचा मठ. खूप गर्दी आहे दर्शनासाठी आलेली वारकऱ्यांची. आता मुक्ताबाईच्या मठामध्ये आम्ही दर्शनाला चाललो आहोत. गर्दी माझ्या मागे गर्दी आहे, पुढे गर्दी आहे. बऱ्या मैत्रिणी गेले म्हणजे दर्शनाला आणि चप्पलजवळ थांबले. तर इथं दोघी म्हणे मागच्या वर्षी चप्पलजवळ थांबला. चप्पलजवळ थांबला मला करायची. ह्या बायका आल्या मग मी जाईल दर्शनाला. पण तुम्हाला इथे गर्दी मी दाखवते. बघा गर्दीच गर्दी माझ्या आजूबाजूला गर्दी आहे. चला दर्शन लाईनमध्ये उभी आहे. तर दर्शन करते. तर इथे आहे मुक्ताबाईंची पालखी. आम्ही इथे दर्शन वगैरे केलं. हे बघा
आणि इथे आहे मुक्ताबाईंचं मंदिर. आणि खूप मोठी लाईन आहे. तर संतश्रेष्ठ मुक्ताबाईंच्या मठामध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि हे बघा हा विठ्ठल रुक्मिणीचा रथ आहे. हा रथ आम्हाला रस्त्याने भेटला तर आम्ही रथाचं दर्शन केलं आणि पुढे गेलो. होता ते रथाचं आम्ही दर्शन वगैरे केलं. तर आम्ही चंद्रभागेत चाललो होतो. इथे बघा हे गांधीजींचा वेश मुलाने घेतलाय. बिचारा थांबलाय. तर इथे कीर्तन चालू आहे बघा. इथे पाठीमागे ना कीर्तन चालू आहे. लोक बघा जिथे जागा मिळेल कीर्तन करते. आणि आता आम्ही चंद्रभागेवर आलेलो आहे. आणि हे बघा चंद्रभागेवर खूप 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 गर्दी आहे. तर हे बघा इथे तंबू वगैरे तर खूप खूप तंबू वगैरे उभारलेले. हे बघा पाण्याचे टँकर आहे. तिकडे टॉयलेट आहे. आणि हे बघा आता दुपारची जवळजवळ 5 वाजलेले तरी चंद्रभागेवर तुम्ही गर्दी बघू शकता. आम्ही सकाळी आंघोळ करून गेलो तर परत तुम्हाला चंद्रभागेवरची गर्दी दाखवण्यासाठी आणि परत एकदा चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी चंद्रभागेवर दर्शन घेण्यासाठी मी आले. इथे खूप छोटे छोटे मंदिर आहेत आणि खूप खूप इथे गर्दी आहे. इथे मस्त विठ्ठल रुक्मिणी आहे. इथे लोक छान फोटो वगैरे काढतात. आणि आता चंद्रभागेवर हे जे पुंडलिकाचं मंदिर आहे बघून घ्या तुम्ही. हे किती ओपन दिसतंय आणि नंतर जेव्हा पाणी वाढतं तेव्हा हे मंदिर किती पाण्यात बुडतं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा हे मंदिर बघून घ्या. आणि ह्या महिला बघा पाण्यामध्ये किती छान मस्त एन्जॉय करताय. किती छान आहे की नाही. असं मज्जा येते माहेरी आल्यानंतर. आम्ही पण अशी छान आंघोळ केली सकाळी. तर तेव्हा खूप अंधार होता त्याच्यामुळे आम्हाला शूटिंग नाही करता आलं. तर आम्ही सकाळी चंद्रभागेवर स्नान करून गेलो पण आता दुपारून आम्ही परत आलो. हे बघा इथे खूप खूप गर्दी चंद्रभागेवर. आम्ही आता हातपाय धुतले कारण सकाळी स्नान केलेलं आहे. आता आम्ही चाललो आहे पांडुरंगाच्या कलश दर्शनाला. कारण बारीमध्ये राहणं शक्य नाही. बारीमध्ये जर दर्शनाला उभं राहिलो तर आम्हाला कमीत कमी 24 ते 30 तास लागतील. त्यामुळे आम्ही आता कलश दर्शन घेणार आहोत. तर चला बघा रामकृष्ण हरी. पंढरीनाथ भगवान की जय. भीमा चंद्रभागा की जय. तर खूप खूप गर्दी इथे चंद्रभागा नदीवर आहे. आणि हे बघा नदीमध्ये सोडण्यासाठी ना इथे वात मिळते आणि श्रीफळ फुलवात वगैरे मिळते. आणि पोलिसांचा इथे खूप कडक बंदोबस्त. हे बघा पोलीस सारखे फिरत आहे आणि सूचना देत आहे. लाऊडस्पीकरवर सारख्या पोलिसांच्या सूचना येत आहे. खूप काळजी वारकऱ्यांची सगळ्या पोलीस प्रशासन घेत आहे. पातळी वाढत चाललेली आहे. पाण्याचा विसर्ग सतत सुरू आहे. पाण्याची पातळी आणखीनही वाढण्याची शक्यता आहे. कृपया खोल पाण्यात जाऊ नका. भाविकांनी नदीच्या काठावर आंघोळ करायची आहे. अशा सूचना सारख्या पोलीस प्रशासन देते. तसंच इथे बरीच चुकामुक होती. चुकामुक झालेल्यांच्या आपण सूचना पोलीस प्रशासन देते. वनिता दादराव संभाळ कृपया माईकडे येतील. शिवाजी बर्डे कृपया माईकडे या. शिवाजी बर्डे पुंडलिक मंदिराच्या पाठीमागे जो दंडीवट आहे त्यावर. तर आम्ही आता मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत कलश दर्शन घेण्यासाठी. आणि ही बघा मंदिर परिसरामध्ये किती गर्दी आहे. खूप प्रचंड गर्दी इथे मंदिरासमोर झालेली असते. इथून आता मी चालली आहे कलश दर्शन घेण्यासाठी. तर चला पंढरीनाथ भगवान की जय.
तर हे संत नामदेवांचं मंदिर आहे, जे पांडुरंगाच्या मंदिराच्या अगदी खेटून आहे. तर मुखदर्शनाची लाईन पण बरीच मोठी होती. आणि हे बघा, ही आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तर मी इथूनच कलश दर्शन घेतलं. आज आषाढी एकादशी होती त्यानिमित्त. आणि नंतर मी गेली आमच्या राहुटीवर. तर पंढरीनाथ भगवान की जय. आणि खूप सुंदर असं मंदिर सजवलेलं होतं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी माऊली राम.